माझ्या आई बापानं देवाला सोडलं ग बाई, माझ्या आई बापानं मला 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 देवाला सोडलं ग बाई. माझ्या आई बापानं मला देवाला सोडलं ग बाई, 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 माझ्या आई बापानं मला देवाला सोडलं ग बाई. नाही जीवाला बायका पोर, नाही जीवाला बायका पोर, नाही जीवाला बायका पोर, नाही जीवाला बायका पोर, नाही घरादारा जाणार, नाही घरादारा जाणार, नाही घरादारा जाणार, मागतो या घर घर, मागतो या घर घर, मागतो या घर घर, मागतो या घर घर, माझ्या जीवाला वाटना बरे, माझ्या जीवाला वाटना बरं, हे माझं गोडं येऊ पुन्हा पुढं, हे माझं गोडं येऊ पुन्हा पुढं, दुःख मनाला वाटत लई. काय करायचं मंडळी, कोणाच्याच आई बापाला वाटत नाही आपलं पोरगं डुबडं नेसावं. माझ्या बी आई बापाला वाटलं होतं माझं पोरगं वकील व्हावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, बिझनेसमॅन व्हावं. तर काय माहिती त्या सटवीनं काय लिहिली होती ती. आधीच त्यांचा वंशात देवा इजवला होता. ज्यावेळी या देवाला सोडलं जाते त्या दिवशी आई बाप बहीण भाऊ हे कोणीही नातं राहत नाही. हे जण जोगे आहेत, हेच आपलं आई बाप. हे रक्षित हे पब्लिक बसलेलं असते आपलं, तेच आपले माईबाप. जण जोगेशोट आपलं कोण नाही. आता आपण गुरुला मानतो नाही मानतो ह्या हृदयात नाही. खरं आपल्याला ही दुनिया खरं दाखवली आई म्हणून तर गुरुनं. गुरुच आपली आई होतो, गुरुभाऊ आपला बाप होतो, भाऊ होतो. ही आपण सगळी एकामेकाची ही जिव्हाळा आहे. घरचं कोण नसतंय. मला वाटत होतं की ज्यावेळी देवाला सोडल्यावर नाही माझे आई वडील मला सांभाळतील, माझा भाऊ मला बघेल, तर कोणी नाही बघत. एक जोगेश्वर जोग्याला किंमतच नाही. म्हणून काय म्हणतो, हे माझं गोडं येऊ पुन्हा पुढं, दुःख मनाला वाटत नाही, माझ्या आई बापानं मला देवाला सोडलं ग बाई, 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 माझ्या आई बापानं मला देवाला सोडलं ग बाई. हे घडलं कसं, हे झालं असं, हे घडलं कसं,
करावं तरी मी काही माझ्या आई बाबांना असं आम्ही एक दिवशी जोगव्याला गेल्यावर म्हणले काय हो देवा काय कमी आहे तुम्हाला एवढं सोनं आहे नाणं आहे दागिना आहे तुमच्याकडं कशाला पाहिजे तुम्हाला हे भिक्षा मागायला काय गरज आहे म्हणजे पैसे मागायचे तुम्हाला आता नशिबाला आले ते काय आपण सांगून चालतंय आपल्या नशिबाचा भोग आहे जो भोगलाच पाहिजे आज पैसे राहतील उद्या जातील याची किंमत आपल्यालाच नाही आहे मग म्हणले देवा तुम्हाला काय कमी आहे म्हणलं जेवणात तुम्ही एवढं जमवलं आहे तुम्हाला काय कमी आहे मी म्हणलं बाबा जे देवानं मला दिलंय ते तुला दिलेलं नाही तुला दिले ते मला दिलेलं नाही तर काय म्हटलं एवढं दिलंय की देवानं म्हटलं तुला आई आहे का तर आहे ना बाप आहे का तर आहे बहीण आहे का आहे भाऊ आहे का म्हटलं आहे बायको आहे पोरं किती तर 3 म्हटलं मी म्हटलं तुझ्याकडे एवढा गोतावळा आहे माझ्याकडे म्हटलं पहिला काय नाही बघ ज्यावेळी रोडनं जाताना कोण छक्क्या म्हटलं तर कोण हिजडा म्हणतंय कोण आपल्याला 100 नावं ठेवतात तर तेव्हा आपल्याला एखादा रागवलं पाहिजे की आपल्या पाठीशी उभा राहणारा भाऊ पाहिजे एखादा पोरग जर मेडल जिंकून आलं तर बाप उड्या मारतो तर आपण ज्या दिवशी साडी नेसतो तेव्हा अखंड घरादाराची इज्जत गेलेली असत्या बाप म्हणणारा आपल्याकडे लक्ष सुद्धा देत शेवटी आपल्याला इच्छा काय वर्षात 1-2 सण असतात एक बहिणीचं भाऊबीज आणि एक रक्षाबंधन तर काय करायचं बहिणीच्या दारात गेल्यावर बहीण काय म्हणते माहिती काय हे बाबा पलीकडच्या दरवाज्यात जा अलीकडे येऊ नकोस माझं काही नाणं तोडायलाय जा तिकडं पैसे चालतात बरं का आपले सगळ्यांना चालतात घरच्यांना चालतात बाहेरच्यांना चालतात खरं आपण आयुष्यात चालत नाही कोणाला भले आपण सगळीच मिळवतोय असं नाहीये थोडी माणसं कमवतात थोडी माणसं ठेवत नाही म्हटलं बहीण पाहिजे तर बहीण बी नाही आई नंतर बहिणीचीच माया लागते पण ती सुद्धा नाही शेवट जागरण झालं तर रात्रीचे 3 वाजता घरला गेल्यावर आपल्याला पैसा तर देवानं भरपूर दिलाय एवढा दिलाय की जगदंबानं पोट भरलंय मन भरलंय खरं काय सांगूच शकत नाही रात्री 3 वाजता जरी गेलं तर आपल्याला घरला विचारणारा माणूस पाहिजे की बाळा जेवलायच काय एवढी म्हणणारी आई जर असली ना तर माया आपल्याला भरपूर मिळेल म्हणून जण जोग्याने आपण एकच सांगायचं आहे आपण वेगळं नाही सगळे आपण एकाच आईची पोर आहे जर आज तुम्ही मला घेऊन चालला तर उद्या मी घेऊन जाणार उद्या तुम्हाला कोणीतरी घेऊन जाणार सगळ्यांचं सर्वस्व ही तर राहत नाही कुणाला कमी कुणाला जास्त देणारा भगवंत आहे म्हणून काय म्हणले जोगता कसा बी असू दे पिंडका असू दे तो कसला बी असू दे तर तो जोगताच आहे म्हणून म्हणले हे माझं पुढं ठेवू पुन्हा पुढं दुःख मनाला वाटत नाही माझ्या आई बापानं मला देवाला सोडलं ग बाई 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 सास बळीराम गातो गवळण सास बळीराम गातो गवळण सागे भगताला विनवून सागे भगताला विनवून या देवीच्या नावान या देवीच्या नावान नका करू तुम्ही मुलगाळ नका करू तुम्ही मुलगाळ देवदासचं गोड्या नको याच्या पुढं देवदासचं गोड्या नको याच्या पुढं हात जोडून सांगत आई